नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। 32 शिराळाचं एक खास नियोजन आहे, पाठीमागे रायडर तुम्हाला उभं दिसतीलच। राईडचं नियोजन आहे, पण त्याच्या अगोदर हेल्मेट अवेअरनेससाठी आपण स्पेशली पोलीस स्टेशनची परवानगी घेऊन एक 32 शिराळ रॅली काढायची ठरल्या। आपला टर्बो क्रुझर ग्रुप येत आहे पेटनाक्याकडून। ते आलीत की आता इथनं 32 शिराळ्याच्या मधनं त्या रॅलीचं नियोजन केलेलं आहे। थोडंफार पावसानं साथ द्यायला पाहिजे होती, पण पाऊस सकाळपासून धो पडायला लागला आहे, अजिबात उघडायचं नाव नाही। आता पण पाऊस बाहेरच्या साईडला पडायला लागला आहे, त्यामुळं आबीच्या बायपासवरच्या गॅरेजवर उभं राहून शूटिंग चालू आहे सगळं। पण मला टेन्शन आलं आहे ड्रोन कसा उडवायचा ह्यात, कारण पाऊस मोठा चालू आहे, ड्रोन उडवणं शक्य नाही। छत्री गावलेली आहे आबीच्या गाडीत, छत्री घेऊन रोडवर जायला काय प्रॉब्लेम नाही आता आपल्याला। कार्यकर्ते इथं उभा आहे, तुम्ही बघू शकता, एकापेक्षा एक हेल्मेट घालून उभा आहे। कोण कोण आहे जरा पुढे किंवा हे एक तोंड तुम्हाला नवीन दिसेल, पुढे जाऊन हेल्मेट काढून दाखवेल। ते सिनेमॅटोग्राफर तिथे एक उभा आहे बघा, जागतिक लेवलचा। आणि कोणतर नवीन आले आपल्यात, ही नानांचा चिरंजीव आहे इथे एक मिकी माऊस। हे काय प्रकार आहे? कोण आहे हा? अभिचा मुलगा। हा अभिचा मुलगा आहे, पण गेटअप काय आहे गाड्याचा? गारायलाच काय थंडी वाजायला लागली काय तुला? होय, आपण इस्तू लावूया खाली, थांब। इस्तू आणि कोण आहे इकडे? कोण आहे मेंबर? मला ओळखलं नाही अजून। पक्कानानंद विनायक, पक्कानानंदचा भाचा। अरे ह्यो गाडीच्या यो पक्कानानंदचा भाचा आहे। हेल्मेटमुळे मला ओळखलं नाही, त्याला बोलवून घ्यायची वेळ आली। तर सगळ्यात महत्त्वाचं रस्त्यातनं साईडला उभा राहा, उगं मध्ये करू नका। 5 मिनिटात गाडी येईलच। हेल्मेट लगाओ जीवन बचाओ, यदि हेल्मेट नहीं लगाओगे तो मेरे पास चले आओगे। बर अभिच्या मुलाची क्रिएटिव्हिटी। ह्यो आमचा ईशा नाही, तुम्हाला हेल्मेटच्या आत ओळखल नाही ओळखल माहिती नाही, पहिल्यांदा झालाय आपल्या ग्रुप राईडवरती। तर आपला ग्रुप पाठीमागनं आलेला आहे आता। बायपासवरती आपला टर्बो क्रूज ग्रुप जॉईन झाला व सर्व रायडर्स निघालो आपण नियोजन केलेल्या हेल्मेट अवेअरनेसबद्दल व अंमली पदार्थ सेवन करू नये याच्या जनजागृतीच्या बाईक रॅलीसाठी। बायपासवरून थेट लक्ष्मी चौक, पोटे चौक इथे आलो। इथे आपल्याला शिराळा पोलीस स्टेशनचे साहेब व सहकर्मचारी भेटले। त्यांच्यासोबत पुढे मरिमी चौक, तळीचा कोपरा व पुढे अंबामाता मंदिर इथे जाऊन थांबलो व तिथे पोलिसांच्या मार्फत हेल्मेट अवेअरनेस व सुरक्षेच्या बाबतीत संबोधन केले व आपले मित्र रायडर शिवम माळी यांचा पोलीस निरीक्षक जंगम साहेब यांच्यामार्फत सत्कार करण्यात आला। का तो पुढे तुम्हाला समजेलच। पहा, आपल्यासोबत आहेत 32 शिराळचे पोलीस निरीक्षक जंगम साहेब। तर सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद साहेब। आपल्याला हेल्मेट अवेअरनेसबद्दल थोडक्यात माहिती देतील, ती जाणून घ्या यांच्याकडून। सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। सर्व बाईक रायडरना एक पोलीस प्रशासन सांगली जिल्ह्यातर्फे आव्हान आहे की तुम्ही नेहमी बाईक चालवत असता, बाईक चालवताना सर्वप्रथम हेल्मेट चांगलं वापरा आणि सुरक्षित राहा। हेल्मेट शिवाय आपल्याला बाईक चालवताना खूप अडचणी येतात, हेल्मेट असेल तर जीवन सुरक्षित आहे। तसेच आता आमचा भारत देशाच्या लेवलवरती अंमली पदार्थ विरोधी अभियान चालू आहे, त्यामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झालात, त्याबद्दल तुमचं हार्दिक आभारी आहे। तसेच सर्वांनी अंमली पदार्थापासून, व्यसनापासून, सर्व प्रकारच्या नशेपासून दूर राहा, कारण कोणतीही नशा करते जीवनाची दुर्दशा। धन्यवाद। आपल्यासोबत आहेत 32 शिराळचे पोलीस इन्स्पेक्टर अतिग्रे साहेब। सर्वप्रथम साहेब तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। तुम्हा सर्वांनाही स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांनी हेल्मेट वापरा, हेल्मेटशिवाय गाडी चालवू नका। घरातून बाहेर पडल्यानंतर पहिली गाडीची चावी न घेता पहिले हेल्मेट घ्या आणि स्वतःची काळजी घ्या। थँक्यू। इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंद केलेले शिवम माळी, लास्ट नाही काय त्याच्या आयला एवढी मोठी 2 पोरं आहेत पण लाजते ती। तर तुमच्या अचिव्हमेंटबद्दल आमच्या ग्रुप मेंबर्सना किंवा दर्शकांना काही थोडक्यात माहिती देणार असल्या, तुम्ही काय अचीव केलं? इंडिया बुक रेकॉर्डमध्ये तुमचं नाव कशाबद्दल आलेलं आहे ती सांगा पहिले। माझं इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव ह्याच्याबद्दल आलं की मी 32 तासात 2132 किलोमीटर नॉनस्टॉप कव्हर केलं। त्यामुळे 15 मंदिरं होते, त्यामध्ये 3.5 शक्तिपीठ, 8 अष्टविनायक आणि 3 ज्योतिर्लिंग, हे मी 15 मंदिरं टोटल 32 तासात दर्शन घेऊन सगळं कंप्लीट केलं। त्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, इलाइट बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिन्ही पुस्तकात नाव नोंद झाले।
वा वा वा, मोठी अचिव्हमेंट केली. आणि आत्ताच तुम्ही कुठली सगळ्यात मोठी राईड केली सर, मी त्याची आणि पण चर्चा दोघं पण आहे. आम्ही मिळून नाव सांगा भाऊ, नाव सांगा. हर्ष व्हायचं. हर्ष व्हायचं. आम्ही दोघं पण आता मे मध्ये नेपाळला गेलतो. हा टोटल एक महिन्याची राईड होती पूर्ण. बर. कोल्हापूर बसून नेपाळ आणि नेपाळ बसून परत कोल्हापूरला जाऊन येऊन. ते किती किलोमीटर झालं एकूण? 6,800. 6,800. 7,000 असं झालं. काय काढलेलं नाही आम्ही असा अंदाज काय. म्हणजे अंदाजन 6,000 7,000च्या मध्ये किलोमीटर झाले. बरोबर. तर आता सगळ्यात मोठी राईड कुठली नेक्स्ट प्लॅन केली आहे का करायची? चालू आहे आता साऊथ राईड करायची आहे. परत आता बाहेर देशात पण राईड करायचं चालू आहे सगळं प्लॅनिंग. मोठं प्लॅनिंग आहे म्हणा. मोठं planning बरं चालू बरं आहे बरं. पुढील वाटचाली शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. कॅमेरा पुढे यायला लाजू नका. बोलायला नाही बोलू नको, राहू दे, बोलू नको. हे आपले सोनमेश वोरा IBWचं टर्बोक्रूजचं IBWच्या टर्बोक्रूजचं नियोजन ह्यांच्याकडे असतं बऱ्यापैकी. आपल्याला गोव्यात गाठ पडलेले आणि हाच तो सगळ्यात शेवटला नाव नोंद करणारा राईडसाठी ग्रुपमध्ये. तर पुढची राईड निवांत चालवा. गुढे बघायला एकदम भारी स्पॉट आहे. मी सध्या तरी येणार नाही तिकडे, पण तुम्ही फुल एन्जॉय करा. गाडी बंद आहे माझी, त्यामुळे सगळं खरं आहे. पण ती नियोजन पण लावून ठेवलेलं आहे अगोदर मी. मला बाईट द्यायचं म्हटलं की नाही नाही, बाईट देऊ नका, माहिती देतो. प्रणव निंबाळकर आहेत आपले टर्बोक्रूजचे मेंबर आहेत. नेहमी त्यांची जनान घेऊन टॉपला पुढं असते ती. आपल्या 32 शिराळ्यात पहिल्यांदाच आली ती. येत राहा, स्वागत आहे. पुढल्या वर्षी ट्राय करून शिराळाच्या ज्या 32 शिराळमध्ये आल्यानंतर या इथल्या लोकांनी इतकं छान आमचं स्वागत केलं, इतकं छान आम्हाला धन्यवाद, वाटलं, एवढं धन्यवाद. बरं वाटलं, एवढं अगदी ऊर भरून आलं. सगळ्या ह्या पोलिसांनी एवढं आमचं छान सगळं स्वागत केलं, पूर भरून आला अक्षरशः. खूप छान 32 शिराळ्यांचं खूप खूप अभिनंदन यासाठी. खूप चांगलं. धन्यवाद धन्यवाद. 32 शिराळा मोटर रायडर ग्रुप आपला आभार आहे. येत राहा 32 शिराळा. येस, असंच सगळे जॉईन व्हा, सगळे व्हा, हो सगळे नक्की. राईडला. बायकिंग कम्युनिटी नक्की आपण पुढे येऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आता सगळे रायडर बऱ्यापैकी पुढच्या राईडला निघून जायला लागलेले आहेत. आपण आज शिराळपुरतच होतो. आपण काय पुढे झालेला आहे आणि मी व्हिडिओ करतो. हा मामा Insta 360 घेऊन आहेत. आपला चहावाला भावालाही माझं लक्ष आहे याच्याकडे. तू लांबचा पल्ला मारून खाली आलाय. चांगला आहे चांगला आहे. पाणी पडतंय सारखं, पाणी पडतंय कॅमेरावर सारखं दव साठतंय. चहा सगळ्यांचा घेऊन झालेला आहे बऱ्यापैकी. आधी आधी म्हण. मित्रांनो, सगळा कार्यक्रम उरकलेला आहे. सगळे रायडर गेले ती गुढे साईडला. आता तर आपण आलेलो आहे दुकानात. तर आपला प्रवास 32 शिराळापर्यंतच होता. आपण काही गुढ्याला जाणार नव्हतो कारण आपल्या BMWची बॅटरी खराब झालेली आहे. तसं पिलियन म्हणून जाता येत होतं, काय प्रॉब्लेम नव्हता. पण दुकानच्या पण कामामुळं थांबवला सगळा प्लॅनिंग. तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांबरोबर. आणि हेल्मेट वापरायची सवय लावून घ्या. हेल्मेट आहे तर जीवन आहे. आणि अंमली पदार्थापासून दूर राहा. स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.